नमस्कार, मी पंकज विष्णू. क्राईमच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबई शहरात घडलेली घटना. अगतिकता माणसाला कुठल्या थराला घेऊन जाते, माणूस कसा आंधळा बनतो आणि सारासार विचार करणं सोडून देतो, आणि ह्या सगळ्यामध्ये श्रद्धेचा बाजार कसा बनतो. विचारांची कवडं बंद झाली की आयुष्य अंधारमय होऊन जातं. श्रद्धाच्या बाबतीत नेमकं हेच होत होतं. आपल्याला मूल नाही या विचाराने ती इतकी हताश झाली होती की विचारू नका. लक्ष्मीच्या अवताराने तिला इतकी बुरळ घातली होती की नवऱ्याचा सल्ला सुद्धा तिला चुकीचा वाटू लागला होता. स्वतःबरोबर तिने नवऱ्याला सुद्धा ह्या सगळ्यात सहभागी करून घेतलं. आता तिची श्रद्धा किंवा अंधश्रद्धा तिला कुठे घेऊन जाते, कुठल्या मार्गावर घेऊन जाते हेच बघायचं आहे. जबरदस्त करने के लिए तुमच्यावर भंगाळ नजरा सतत तुमच्या संसारावर आहे. तुमचं वाटोळं कवा होईल याचाच विचार करतात त्या नजरा. पण कोण लोक आहेत ते? जवळचीच माणसं आहेत बाबा, जवळचीच माणसं. घात करतात ही जवळची माणसं. वर वर असं गोड गोड बोलत्यात, मग तसे जळत राहत्यात. यातून काही मार्ग आहे ना? मार्ग सोपा वाटला का पोरी? हाय, पण लय काट्या कुट्याचा आहे. पण मार्ग आहे ना? मार्ग आहे. माझ्याकडे जे मार्ग आहेत ते तुम्हा सफेद कलरवाल्याने झेपणारे नाही आहेत. तुम्ही सांगा तर खरं. आज सांगा म्हणाल, नंतर मग जेव्हा झेपेना होईल तेव्हा माघार घ्याल. नाही नाही, माघार नाही घेणार. माझा सबूत कापायचं नाही. मी काय सांगते ते नीट ऐकायचं आणि विचार करायचा. पक्का विचार झाला की मग यायचं. उचलली जीभ चालायचं नाही. लक्ष्मीबाई, मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आले हो. इथं येताना समजा लोक लय आधीर होऊन येतात, एकदम काट्यावरच येतात ग. पण मग पाय लावून पळत्यात. मग ही समधी केलेली पूजा उपासना सगळी जाती चुलीत. मग त्याचा त्रास होतो. इतका
इतका त्रास होतो की होत नव्हतं समजायचं वाटळ होत. आधी विचार करा. सांगितलेले उपाय साधना व्रत समजा झेपणार का? हो हो, झेपेल झेपेल. उचलली जीव. आधी घरी जा, निवांतपणे विचार करा. आणि विचार पक्का झाल्या तर येत्या आमुषेला इथं याच वेळाला. तुम्हाला राग येईल आई, पण आज जर बोलले ना, घरी जायचं, विचार करायचा, मग इथं यायचं, मगच पुढचं पाऊल उचलायचं. श्रद्धा चल. अहो पण श्रद्धा चल. त्या काय म्हणाल्या ऐकलंस ना? 4 दिवसांवर अमावस्या आली तेव्हा येऊ आपण. लक्ष्मीबाई काय दक्षिणा वगैरे? ही लक्ष्मी काम झाल्या वगैरे पैका घेत नाही. या आता, माझी साधनेची वेळ झाली. बरं येतो. काव्या, हा घे खाऊ. थँक्यू. श्रद्धा, अगं काय हे? तू एक शब्द बोलू नकोस. मला जे वाटतं ते मी करणार. मला कळतायत तुझ्या भावना. अगं पण या वयात हे असलं खाऊन ती गोदली नाही का बनणार? मावशी, आई आहे ना नेहमी अशीच म्हणत असते. मी काय गोदली आहे का? गोदली म्हणजे? जाडी. मी काय जाडी आहे का? नाही ग. काय ग, हे असं बोलतेस तू मुलीला? अगं या वयात ती जर गोदली झाली तर पुढे जाऊन ती कशी दिसेल? काही नाही, ती मोठी झाली ना की स्वतःहून डाएट करेल आणि मग तुलाच तिच्या मागे मागे फिरत राहावं लागेल, खा ग म्हणून. तुम्हा आयांचं ना मला कळतच नाही. म्हणून आपल्या मुलांना ओरडायचा ना बहाणाच बघत असता. बघेन हो बघेन, तुला मूल होईल ते. सॉरी श्रद्धा, चुकून तोंडातून निघून गेलं. इट्स ओके. आतापर्यंत मूल झालं नाही म्हणजे ह्यापुढे होणारच नाही असं आहे का? मलाही लवकरच मूल होणार आहे. श्रद्धा, एक सुचव. तू एखादं मूल दत्तक का घेत नाहीस? हो का? मग काव्याच दत्तक घेते. श्रद्धा, अगं आता तूच सुचवलंस ना दत्तक पर्याय. म्हणून माझी काव्या. कोमल, पोटचं मूल ते पोटचंच मुलगा. आपल्या मुलाला आपण जी माया लावू ती दत्तक मुलाला लावता येईल? श्रद्धा, तुझी मुलाची अनावर इच्छा बघून मी हा फक्त एक मार्ग सुचवलाय. मला मूल होणार कोमल, जरूर होणार. दत्तक वगैरेची मला गरजच पडणार नाही बघ. इतके उपाय केले तरीही? यावेळेस मी जालिम उपाय करणार आहे. कोणता? एका मांत्रिक बाईकडे गेलो होतो. मूल होईल म्हणून खात्रीने सांगत होते. पण तुला खात्री पटली? मला नाही रे पटली. पण श्रद्धा वहिनीने पटली. हो ना? अरे बाबा, तिच्यासाठीच तर गेलो होतो तिथं. हे बघ दीपक, आपण प्रोफेसर आहोत. मुलांना ज्ञान देणं आपलं काम आहे आणि आपणच असं अज्ञानी लोकांसारखं बघायचं. अरे वहिनी चुकत असतील तर त्यांना समजावून सांगायचं की त्यांच्या हट्टाका तर होकार द्यायचा. मला काहीच कळेना असं झालंय रे. काहीच कळेना असं. मूल मलाही हवंय. घर भरल्यासारखं वाटतं. कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं. अरे मग असले उपाय एखाद्या चांगल्या डॉक्टरशी कन्सल्ट करायचं की असले जादूटोणे करायचे? काही करून मला मूल हवंय कोमल. मग ते डॉक्टरांच्या औषधाने असो की मांत्रिकाच्या विभूतीने, मला माझं मूल हवंय. श्रद्धा, काव्या, मला जाऊन बाहेर खेळ. तुम्हाला काहीतरी सिक्रेट बोलायचं असेल ना? काव्या, हे नेहमीच आहे तुमचं. तुम्हाला काही सिक्रेट बोलायचं असतं मला बाहेर पाठवता. एवढं कळतंय ना? मग जा, जाऊन बाहेर खेळ. जाते जाते बागेत जाऊन खाते. टाटा मावशी. टाटा. श्रद्धा, अगं आपण पेपरात फसवणुकीच्या इतक्या बातम्या वाचतो आणि तरी तुला हा मूर्खपणा करायचाय? करायचंय मला. फार फार तर काय होईल ग, फसवलेच जाईल ना.
थोडेसे पैसे वाया जातील आणि आणि घेतलेले श्रम वाया जातील. या उपर काय होईल ग? पण प्रयत्न केले नाही ही बोज तर मनाला राहणार नाही ना. मला काही करून श्रद्धाला आई झालेलं बघायचं. तिची दगमग आता माझ्याच्याने नाही बघवत. हे बघ दीपक, माझं ऐक, अजून ही वेळ गेलेली नाहीये. एखाद्या स्पेशलिस्ट बरोबर कन्सल्ट कर. यासल्या भाकड गोष्टींचा मोह टाळ. नाही, आता नाही टाळता येणार. दीपक, इतका कमजोर बनू नकोस. अरे 8 वर्ष झालीत लग्नाला. 8 वर्ष. श्रद्धा बोलून दाखवते, पण मला बोलता येत नाही इतकंच. मुलाची कमी मलाही त्रास देते. मूल हवं प्रतिम, मूल हवं. नाहीतर माझी श्रद्धा वेडी होईल. माझी श्रद्धा वेडी होईल. श्रद्धा बरोबरच दीपक सुद्धा मुलासाठी अधीर झाला होता. पण तो हे सगळं फक्त प्रदीपकडे बोलू शकला. प्रदीप त्याचा जवळचा मित्र होता. प्रदीपला कळत होतं की दीपक हळवा होतोय, सेंटिमेंटल होतोय, पण तरीही सिंपती दाखवण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. इकडे दीपक हो ना करता करता पुन्हा एकदा लक्ष्मीच्या दारात येऊन पोचला. नीट समजा विचार करून आले ना व. ह्यो वसा एकदा घेतला की टाकता येणार नाही, माघार घेता येणार नाही. आता फक्त मुलबाळ नाही म्हणून राहते. पुढं भून माघारी फिरलात हाय त्याचं वाटोळ होईल. समजा घरादारावर नांगर फिरत भिकारी व्हाल. भिकारी फार देशोधडीला लागाल. समजाचा विस्फोट होईल. तेव्हा विचार करा. माघार घ्यायची असेल आत्ताच घ्यायची. मूल नक्की होईल ना? तुम्ही बुक शिकलेली ना व. तुमचा प्रॉब्लेमच हा. तुमचा ना बुकावर विश्वास ना भावनेवर. तुमच्या परिस्थिती अन्नाडीवर आहे. अन्नाडी ते देवावर आणि दैवावर विश्वास ठेवून मोकळे वाट्यात. त्यामुळं मनाचे रोग तुम्हा लोकांना जास्ती होतात. शिकल्या सवरल्यांना, अनाड्यांना नाही होत. बरोबर की नाही? ध्यानात ठेवाल. नाही सबूत या लक्ष्मीला ठाव नाही. माझा सबूत खाली पडला तर हे समजा हलवून सोडून मी मेलेल्याला जित्त करते. मी जित्याला जन्माला घालणं काय कठीण आहे या लक्ष्मीला? मला मूल हवंय आई. मुलासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वाटल्यास माझा जीव देऊ का हो? जीव जन्माला घालायचा ना तुला? हो हो. मग जीव देऊन जीव कसं काय जन्माला घालणार तू? हा, असं येड्यासारखं बोलायचं नाही आणि वागायचं बी नाही. या वातावरणात सभोवती लई ताकद आहे. त्या ताकदीचा उपयोग करायचा आणि आपलं काम साधून घ्यायचं. म्हणजे काय करायचं? बुक शिकवता ना पंचमहाभूत. ऐकली का पंचमहाभूत? या पंचमहाभूतानीच समजा जग बनलंय. हे ठाव आहे ना? आम्ही शिकवू प्रोफेसर. हा, या पंचमहाभूतांबरोबर सहावा असतो आत्मा. या आत्म्याचे बी प्रकार आहे बर का प्रोफेसर. चांगला आत्मा, वाईट आत्मा, रक्षण करणारा आत्मा, खात्मा करणारा आत्मा. आत्मा या पंचमहाभूतांना आणि या आत्म्याला, इष्ट आत्म्याला वश करून
या बाईच्या गर्भावर सोडायचा. इतकंच काम मला करायचंय. पुढं काम ते समजा करणार आणि मग तुम्हाला पोर होणार. मग करा ना, काय वाटेल ते करा आणि माझ्या गर्भावर सोडा. तुला सवयच आहे का ग जीभ उचलून टाळ्याला लावायची? काय इतकं हे समज सोपं असतं? मी काय इतकं प्रवचन तुम्हाला काय घाबरवायला दिलं वय का माझा दरारा वाढवायला? पूजा हाय, यो ध्यास हाय, यो दिलेलं वचन हाय. घेतला वसा टाकता येणार नाही. नाहीतर कालचाच गोंधळ बरा होता म्हणायची वेळ येईल. मी चुकले. मला धीर धरवत नाही म्हणून मी बोलून गेले. पण मला मूल हवंय हो. मला मूल हवंय स्वतःचं. तुम्ही सांगाल ते मी करी. हो प्रोफेसर. हा अहो काय बोला की तुम्ही बी. हो मी तयार आहे. फक्त काही वाईट साईड तर करावं लागणार नाही ना? या लक्ष्मीने आज पत्र कोणाचं वाईट केलेलं नाहीये. केलं समद्यांचं चांगलंच केलं. हो मग ठीक आहे, मी तयार आहे. काय करायचंय? आधी शुद्धीकरण करावं लागल. तुमच्या अवती भोवती जे काय वांगाळ वाईट साईट आहे ते समद धुवून काढावं लागल. आणि आता मी जे सांगते ते आधी करायचं. काय ऐका. सापडली का हो काव्या? नाही ना, सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडली नाही ती. कुठे असेल हो आपली काव्या? आईनं कळलं तर अख्खं घर डोक्यावर घेतील. हो ते पण आहेच. परवाच काव्या अगदी मोठ्या माणसासारखं आपल्या आईच्या ऑपरेशन बद्दल बोलत होती. तुला टेडी बेअर आवडला? हो. आपण ना तुझ्या वाढदिवसाला एक मोठी गाडी घेऊ. पण बाबा गाडी खूप महाग मिळते ना? हो. मग आपण गाडी कॅन्सल करू. का? आपल्या आजीला दिसत नाही ना, आपण आजीच्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घेऊ, मग आपण गाडी घेऊ. थोड्या छोट्या वयात तुला एवढं शहाणपण कुठून आलं ग? तुझ्यामुळे. किती समजूतदार आहे माझी काव्य. कुठे असेल? आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, पोलीस स्टेशन. मी आताच्या आता पोलीस स्टेशनला जातो आणि मिसिंगची कंप्लेंट नोंदवतो. मी पण येते. तू थांब इथेच. आईची काळजी घे. हो पण तू काही काळजी करू नकोस. आपल्या काव्याला पोलीस नक्कीच शोधून काढतील. आलोच. साहेब बोला, काय काम काढलं? साहेब मी काहीतरी सांगायला आलो होतो. अगोदर तुमचं नाव, ॲड्रेस सांगा, नंतर काय सांगायचं. माझं नाव भागा रामचंद्र भगत. मी समता नगरमध्ये आहे. साहेब मी ज्या मालकाकडे काम करतो ना, त्यांचा पाय घसरत चालला. काही वाईट व्हायच्या आधीच त्यांना सावरलं. काय बोलून राहिला रे भाऊ? साहेब प्राध्यापक दीपक वाकल यांच्याकडे मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यांना मूल बाळ होत नाही म्हणून नवरा बायको त्रासात आहे. अहो दवा दारू काम करत नाही म्हणून ते मांत्रिक बाईच्या नादी लागले. त्यात आम्ही काय करू? मी काय डॉक्टर आहे? असतो तर जाऊन इलाज केला असता. साहेब मला माहिती आहे तुम्ही पोलीस आहात, पण म्हणून मी तुमच्याकडे कंप्लेंट करायला. साहेब काय वंगाळ व्हायच्या आत आवरा. मला ती लक्ष्मीबाई काय ठीक दिसत नाही. लक्ष्मीबाई? त्या मांत्रिक बाई? हां तुम्ही ओळखता त्यांना? भाऊ त्या आईना कोण नाही ओळखत. ती कुणाची वाईट करते होय? तू तिच्या विरोधात कंप्लेंट करून राहिला काय? कंप्लेंट नाही साहेब. साहेब माझा मालक भला माणूस आहे. त्यांच्या हातून काय विपरीत होऊ नये म्हणून खबरदारी घेऊ राहिलो. खबरदार त्या माऊलीच्या विरोधात काय चकार शुद्ध काढला जातो. अरे तुला माहिती ना तिची पावर केवढी आहे. असती ना तिथं तिच्या पायावरती लोळण घेऊन राहिला असता. साहेब मला माझ्या मालकाला वाचवायचं. त्यांच्या हातून काय वाईट होता कामा नये.
लक्ष्मी आई आहे, तिच्या हातून वाईट काही होणार नाही. त्यांच्या नशिबात काहीतरी वाईट लिहिलं असणार आणि ते टळणार असेल म्हणून तिथे ते जाऊन पोचले. पूर्व पुण्य लागतं गड्या, तेव्हा कुठे जाऊन अशा संत माऊलीचे पाय दिसतात. काय बोलून राहिले साहेब तुम्ही? त्या जादू टोना करणाऱ्या बाईबद्दल असं बोलताय तुम्ही? आता जातो काय? लय ऐकून घेतलं तुझं. अहो पण साहेब, निघतो की आता माझ्या हिसाबानं हजेरी घेऊ मी. काय पवार, काय गडबड आहे? काय नाही साहेब, उगाच कोणाची तरी कंप्लेंट घेऊन येतात. म्हणजे? लक्ष्मी आई म्हणून एक मांत्रिक बाई आहे, हो, त्यांच्याकडे यांचा मालक गेलेला असावा. त्याला वाटलं मांत्रिक म्हणजे सगळेच वाईट. आला गळा काढेत, माझ्या मालकाला वाचवा, माझ्या मालकाला वाचवा. पवार, तुम्ही त्याची कंप्लेंट नीट ऐकून घेतलीत ना? साहेब, मी लक्ष्मी माऊलीला चांगलंच ओळखतो. आतापासून डझनानं लोक दाखवतो की ज्यांचं तिनं भलं केलेलं आहे. अहो, माझ्या भावाचंच बघा ना, माझ्या भावाला आजार झालेला, डॉक्टर लोकांनी आसच सोडली, आम्ही आस सोडलेली. तेव्हा तिचं ठिकाण एकानं आम्हाला दाखवलं आणि त्या माऊलीला वाचवलं. पवार, कधी कधी योगायोग घडतात. नाही साहेब, ती लय पावरबाज बाई आहे. सर्वजण आई बोलतात तिला, लक्ष्मी आई. व्हेरी इंटरेस्टिंग. मी एकदा भेटायला पाहिजे तुमच्या त्या लक्ष्मी आईला. सर माझी मुलगी हरवली सर. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. तुम्ही नीट सांगाल का काय झालं ते? पवार, आता ह्या दोन केसेसमध्ये काही कनेक्शन होतं का, काही संबंध होता का? जर होतं तर काव्याचं काय झालं? तिकडे दीपक आणि श्रद्धाचं काय झालं? हा भागा ड्रायव्हर नेमका कशासाठी आला होता पोलीस स्टेशनला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पुढच्या भागात. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. जय हिंद. वैगुण्य, आपण आपल्या वैगुण्याला नशिबाच्या नावाखाली लपवतो. खरं तर दोष माझा आहे. श्रद्धाला मूल मी नाही देऊ शकत.